या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। घेण्याचं मुख्य कारण हे होतं की नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये जे मागच्या अनेक वर्षापासून जो मनमानी कारभार चालू आहे त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। काय मुद्दे पत्रकार परिषद म्हणजे मेन मुद्दे आमचे असे होते की नंदुरबार तालुक्यामध्ये आदर्श प्राथमिक जे विद्यामंदिर शाळा आहे गुरुकुल, तर ती शाळेकडे कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र नाही आहे। शासनाने त्याचा अहवाल सादर केला, चौकशी समिती नेमली, शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याचं पत्र काढलं, आदेश दिला की शाळा बेकायदेशीर आहे आणि ती शाळा बेकायदेशीर दाखवल्यानंतर सुद्धा ती आजपर्यंत ती शाळा चालू आहे। तर त्यासाठी कुठेतरी प्रशासन याला जबाबदार आहे आणि या अधिकाऱ्यांची वरिष्ठ लेवलला कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे। असे शिक्षण विभागामध्ये विस्तार अधिकारी युनुस पठाण हे मागच्या 12-13 वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे आणि आपला मनमानी कारभार पूर्णपणे चालवत आहे। 3रा वर्ग 3चा अधिकारी असून त्याला प्रशासनाने शिक्षण अधिकाऱ्याचा चार्जेस दिला, उपशिक्षणाधिकाऱ्याचा चार्जेस दिला। तर आमची मागणी आहे की SIT मार्फत या पूर्ण की तुम्ही कोणत्या बेसिसवर या अधिकाऱ्याला हे पदांची जबाबदारी दिली, तर ही मागणी चौकशीची मागणी आमची प्रशासनाकडे आहे की सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता या अधिकाऱ्याने मागच्या जे काही त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून गैरपद्धतीने त्यांनी अंदाजपत्रक कुठलंही सादर न करता टेंडर त्यांनी फ्लॅश केलेले आहे, त्या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध आहे। आमच्या माहितीनुसार आम्ही जे माहिती अधिकाऱ्यांना माहिती मागवली त्याच्यामध्ये तौदा, अक्कलकुवा, नंदुरबार, दडगाव, शादा असेल प्रत्येक ठिकाणी टाकलेली माहिती आम्हाला या अधिकाऱ्यांनी लपवून दिली आणि त्यांनी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आमच्याकडून कुठलाही अहवाल वरिष्ठांनी मागवला नाही आहे, तरीसुद्धा या विशाल पाटील या कर्मचाऱ्याने पूर्णपणे आपला पदाचा गैरवापर करून या व्यक्तीने टेंडर फ्लॅश करून स्वतःचा वैयक्तिक फायदा बघून कुठेतरी चुकीचे केले आणि या गोष्टीला सुद्धा आमचा विरोध आहे की याची 100% चौकशी व्हायला पाहिजे। याच्या विरोधामध्ये एक इंजिनियराने हायकोर्टामध्ये गुन्हा दाखल केला आहे, अपील टाकलेली आहे की मनमानी कारभार कुठलंही तुम्ही माघारीचे पत्र न घेता त्या व्यक्तीला त्यांनी त्या कामातून बाहेर केलं आणि स्वतःच्या व्यक्तीला त्यांनी ते काम मंजूर करून दिलं। भावना सोपडे यांनी पत्र काढलं, आदेश काढला, त्या आदेशामध्ये त्यांनी नमूद केलं की तुमची शाळा पूर्णपणे बेकायदेशीर आहे, हिला तात्काळ बंद करण्यात यावे। आज त्या पत्राला जवळजवळ 7 ते 8 महिने झाले, आजपर्यंत कुठलीच कारवाई त्यांनी त्या शाळेच्या बाबतीत केली नाही। शाळा आजही चालू आहे। म्हणजे असं लक्षात येतं की सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनात येतात, पण तुम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याची कारवाई करण्याची तुमच्यामध्ये धाडस नाही आहे। या गोष्टी आमच्यासारख्या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहीत पडल्या तर आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला, पण आंदोलनाचा इशारा देऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही किंवा कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही। याच्यावर लक्ष येतं की जे मेन अधिकारी आहेत जिल्हा परिषदेमध्ये बसलेले हेच लोक या चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करून कुठंतरी पूर्ण समाजाची दिशाभूल करत आहे, हा आमचा एक मुख्य आरोप आहे। त्याच्यानंतर आम्ही मागच्या 1 वर्षापासून शिक्षण विभागामधले विस्तार अधिकारी युनुस पठाण त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही प्रशासनाला विचारणा केली की एक अधिकारी मागच्या 12-13 वर्षापासून एका ठिकाणी राहतोय। तुमच्या नियमानुसार एक अधिकारी हा जास्तीत जास्त 5 वर्ष किंवा 7 वर्ष राहायला पाहिजे, पण तुम्ही त्या अधिकाऱ्याला 10 वर्षापासून 12 वर्षापासून एका ठिकाणी कार्यरत आहे। आम्ही तेही त्यांना निवेदन दिले, तक्रार केली की हा अधिकारी एवढ्या वर्षापासून एकाच जागी का, तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं। म्हणजे तत्कालीन जे CO साहेब होते त्यांना आम्ही बोललो की साहेब असं का, तर त्यांनी सांगितलं की काही अधिकारी आम्ही ठेवू शकतो। म्हटलं तुमच्याकडे GR असेल की तुम्हाला अधिकार आहे, ते CO साहेबांनी सांगितलं की आम्ही अधिकाऱ्याला ठेवू शकतो, तो तुम्ही आम्हाला GR द्या। त्यावेळेस अधिकाऱ्यांनी आम्हाला GR दिला नाही, त्या गोष्ट त्यांनी आमची टाळली। आम्ही त्यांना परत पत्रावर केला, माहिती अधिकाऱ्यामध्ये आम्ही माहिती प्राप्त केली। त्यानंतर आम्हाला असं कळालं की ही जी गोष्ट आहे तुमच्या बदली प्रक्रियेमध्ये युनुस पठाण सेवा ज्येष्ठतेनुसार हा 5व्या नंबरवरती होता बदलीच्या यादीमध्ये। त्यानंतर या लोकांनी
13 नंबरची व्यक्ती जी होती तिची बदली केली, पण 5व्या नंबरच्या व्यक्तीची बदली का नाही केली? आम्ही प्रशासनाला विचारलं तर त्यांनी त्याचे उत्तर आजपर्यंत आम्हाला दिलं नाही. त्यांनी एक पत्र पाठवलं आम्हाला, त्या पत्रामध्ये त्यांनी मेन्शन केलं. आम्ही त्यांना हे विचारलं होतं की एक वर्ग 3चा अधिकारी हा शिक्षण अधिकारीचं पद कसं काय सांभाळू शकतो, उपशिक्षणाधिकारी कसं काय बनवू शकतो? जे GR मध्ये कुठेच नमूद नाही आहे की वर्ग 3च्या अधिकाऱ्याला तुम्ही नियुक्ती करू शकता, त्याला तुम्ही शिक्षण अधिकारी बनवू शकता, उपशिक्षण अधिकारी बनवू शकता, असं कुठंच GR मध्ये नाही आहे. फक्त स्वतःचा पॉवर वापरून, स्वतःचा अधिकार वापरून ह्या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी फक्त त्या अधिकाऱ्याला शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत बसवलं. त्याचे आम्ही निवेदन दिलं की साहेब हे तुम्ही मनमानी कारभार चाललं. अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला 2 दिवसात उत्तर देतो. त्या लोकांनी आम्हाला एक पत्र दिलं शिक्षण अधिकाऱ्यांनी. त्या पत्रामध्ये त्यांनी स्वतः दिलं की त्या बरोबरीचा अधिकारी असेल तर त्याला ही नियुक्ती देऊ शकतो. मग वर्ग 3चा अधिकारी त्या तुमच्या टायटनियामध्ये बसतच नाही, मग तुम्ही त्या अधिकाऱ्याला कसं काय शिक्षण अधिकारी उपशिक्षकाने दिलं? त्यांना आम्ही विचारणा केली, साहेब हे तुमचं पत्र आहे. त्यांनी आम्हाला पत्रासोबत GR सुद्धा लावून दिला. मग त्यांना आम्ही विचारणा केली की हे तुमचं पत्र आणि हे तुमचं GR, मग याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केलं आहे की वर्ग 3च्या अधिकाऱ्याची ह्या पदाशी कुठलाही संबंध नाही, मग तुम्ही त्या अधिकाऱ्याच्या पदावर का बसवलं? याची चौकशी व्हायला पाहिजे. तेही आम्ही त्यांना विनंती केली, पण त्यांनी मागच्या 5-7 महिन्यापासून पूर्णपणे आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो, कुठल्याही पद्धतीने त्यांनी कारवाई केली नाही. आणि न सांगता शिक्षण अधिकारी उपशिक्षक 4 असणार नाही, त्यांनी मागच्या 2-3 महिन्यामध्ये तो चार्ज काढून घेतला आणि त्यांना परत वर्ग 3 बसवलं. तर आमची प्रामुख्याने मागणी ही आहे की तुम्ही ज्या व्यक्तीला वर्ग 3च्या व्यक्तीला विस्तार अधिकाऱ्याला अधिकार नसताना तुम्ही त्याला शिक्षण अधिकारी बनवलं, उपशिक्षण अधिकारी बनवलं, तर याची सगळं चौकशी व्हायला पाहिजे. तुमच्या अधिकारामध्ये हा विषय बसत नाही ना, कुठं GR मध्ये असं लिहिलंय की वर्ग 3चा अधिकारी एवढ्या मोठ्या पदावर का बसला? वारंवार आम्ही तक्रार दाखल करून, माहिती अधिकार दाखवून आम्ही ज्या गोष्टी त्यांच्याकडून प्राप्त केल्या आहेत त्याच्यामध्ये असं समजलं की पूर्ण शिक्षण विभाग हे चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. त्यांना असं वाटतंय की आपल्याला विचारपूस करणारं कोणी नाही आहे. काही आलं का आपल्या मनाने पत्र तयार करायचं आणि समोरच्याला देऊन द्यायचं. आम्ही शिक्षण विभागामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला जे शिक्षण विभागातील SIT चौकशी चालू आहे, प्रत्येक शाळा ही कागदोपत्री आहे, त्याच्यामधले कुठलेही कागद नाही आहे. शाळेकडे स्थलांतर हस्तांतरण, शिक्षण पोर्टल, कुठल्याही पद्धतीचं कागद नसताना आम्ही ते शाळेचे होळतर्फे हवेली आदर्श प्राथमिक विद्या मंदिर होळ या शाळेच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा विचारपूस केली, आम्हाला कळालं, तिथल्या स्थानिक लोकांनी जेव्हा सांगितलं की शाळा पूर्णपणे चुकीची आहे, आम्ही तिची पूर्ण कागदोपत्री पूर्तता केली. आम्ही वारंवार प्रशासनाला निवेदनं देऊन त्यांना माहिती देऊन की शाळा पूर्णपणे चुकीची आहे, शाळेकडे कुठलाच कागद नाही आहे, तरी अधिकाऱ्यांनी आम्हाला वारंवार टाळून 2-5 महिन्याच्या कालावधी घालून त्यांनी कुठलंही आम्हाला उत्तर दिलं नाही. शेवटी आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला, आमच्याकडचे पुरावे दिले. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी, शिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली. त्या चौकशी समितीला निष्पन्न झालं की शाळेकडे कुठलाच कागद नाही. ती शाळा तोरमाळ धडगाव इथून स्थलांतरित झालेली आहे, पण हस्तांतरणाचा तिच्याकडे कुठलाच आदेश नसताना पूर्ण चौकशी केली. शाळेकडे कुठल्याही मालकीची स्वतःची जागा नव्हती, शासकीय याच्यामध्ये त्यांनी शाळा चालवली. कुठलाच दस्तावेज नसताना फक्त माय पॉवरमध्ये मागच्या 3 ते 4 वर्षापासून ती शाळा ती चालू आहे. गोष्टींची जेव्हा चौकशी केली तर आम्हाला आत्तापर्यंत 25 ते 30 शाळा ह्या बेकायदेशीर आढळून आलेल्या आहे आणि त्यासाठी सुद्धा आमच्या येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा चालू राहणार आहे. आणि या सगळ्या शाळा आम्ही बोगस येतं त्या बोगस सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल. आणि आमची विनंती आहे, प्रशासनाने ह्या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे आणि कुठेतरी न्याय दिला पाहिजे. जर आम्हाला न्याय नाही भेटला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करू. जोपर्यंत न्याय भेटत नाही, कायद्याच्या चौकटीत राहून तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही, एवढे मी गवाही देतो.